राम मंदिरातील दान चोरी विरोधात देशभरात संतापाची लाट आहे। या प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली आहे, पण राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज हे देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। राम मंदिराला दान केलेल्या पैशांचे आणि मौल्यवान दागिन्यांचे व्यवस्थापन करण्याची आणि सगळी दान प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त राहिल्याची खात्री करण्याची जबाबदारी त्यांची होती। त्यामुळे राम मंदिर आंदोलनाशी संबंधित जुने कार्यकर्ते सुद्धा गोविंदगिरींबद्दल प्रश्न विचारतायत। त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते। त्यांची भूमिका आणि त्यांच्याबाबत असलेली तपास यंत्रणांची भूमिका दोन्ही बाबत आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत। पाहूयात। राम मंदिरात आस्था का एक राम मंदिर का मुद्दा करोड़ों लोगों की आस्था का। त्यामुळे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी माध्यमांच्या प्रश्नांपासून का पळ काढतायत हा प्रश्न विचारला जातोय। महाराज जी राम मंदिर को लेकर या मौनामुळे गोविंद देवगिरींच्या भूमिकेबद्दल संशय उपस्थित होतोय। आता गोविंद देवगिरी नेमके आहेत कोण? तर मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बेलापूरचे ते रहिवासी आहेत। फेब्रुवारी 2020 मध्ये राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 6 वर्ष 4 महिन्यांपासून खजिनदार म्हणून ते अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळतात। मंदिराच्या आर्थिक तपशिलावर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे। ट्रस्टच्या इतर अधिकाऱ्यांसोबत आर्थिक निर्णयांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे। पण हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुद्धा गप्प बसल्यामुळे गोविंद देवगिरींना सुद्धा आता आरोपीच्या पिंजऱ्यात बघितलं जात आहे। खजिनदार कोषाध्यक्ष म्हणून आर्थिक बाबींची त्यांच्यावर जबाबदारी आहे। दान केलेल्या निधीचं व्यवस्थापन आणि सुरक्षा सुनिश्चित करणं हे त्यांचं कर्तव्य आहे। रोख देणग्या, दानपेट्या, डिजिटल पावत्या आणि बँक ठेवींची नोंद ठेवणे त्यांचं काम आहे। दान केलेलं सोनं, दागिने, मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेची त्यांच्यावर जबाबदारी आहे। देणगी मोजणीची पद्धत निर्दोष असल्याची त्यांनी खात्री केलेली होती। मोजणी केंद्रावर सीसीटीव्ही आणि तपासणीची सोय असल्याचीही खात्री केली होती। रोजच्या देणग्यांवर कोषाध्यक्ष म्हणून त्यांची नजर असणं अपेक्षित होतं। इतके दिवस दान चोरी सुरू असताना हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं? दान, रक्कम, दागिने बाहेर कसे काय नेले जात होते? रोज दान लंपास केलं जात असताना त्याकडे दुर्लक्ष का केलं? कोट्यवधींचं दान चोरल्यानंतर सुद्धा ते आता गप्प का आहे? या सगळ्या गोष्टींमुळे गोविंद देवगिरी संशयाच्या भोवऱ्यात सापडले। त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे निभावली असती तर दानाची चोरी झालीच नसती। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आता कारवाईची मागणी होऊ लागली। जो गड़बड़ियां हुई हैं इसके लिए गोविंद देवगिरी जी कोषाध्यक्ष हैं, उनकी जिम्मेदारी है। उनको आकर के इस बात को आय व्यय का प्रमाण देना चाहिए। ये उन्होंने अपनी दायित्व को अच्छे से नहीं निभाया। दान चोरी उघडकीस आल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी ट्रस्ट मधील पदाचा राजीनामा दिला। अनिल मिश्रांनीही राजीनामा दिला। त्यामुळे आता गोविंद देवगिरी कधी राजीनामा देणार असा प्रश्न विचारला जातोय। पहला जिम्मेदार तो कोषाध्यक्ष होता है, तो गोविंद देवगिरी वो कोषाध्यक्ष है। वहां पर आप लोग उनका भी नाम नहीं ले रहे हैं। कोष में गड़बड़ी है और कोषाध्यक्ष बिल्कुल बाइज्जत बरी है। अभी तक कोषाध्यक्ष जी नहीं आए। पैसे का लेन देन का ही तो मामला है और कोष ही प्रमुख है। या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गोविंद देवगिरींच्या कुटुंबियांनी मात्र त्यांचा बचाव केलाय।
चांगलं काम करणाऱ्यांवर टीका होतेच असं गोविंद देवगिरी यांच्या भावाने म्हटलंय. तर आदिनाथ संप्रदायाच्या कल्की महाराजांनी गोविंद देवगिरी असं काही करू शकत नाही असं म्हणत घडलेल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी मात्र त्यांनी स्वीकारावी असं आवाहन केलं. चांगलं काम करणाऱ्यावर नेहमी आरोप होतात, हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्यामधून कोणीही आजपर्यंत सुटलेलं नाहीये. मोठमोठ्या महात्म्यांनाही हा त्रास झालेला आहे. माऊलींनाही त्रास झाला, तुकाराम महाराजांनाही त्रास झाला, समर्थ रामदासांनाही त्रास झालेला आहे. संतांना त्रास देणारी मंडळी तेव्हाही होती, आजही आहे. पण आत्मविश्वास असा आहे की पूजनीय स्वामीजींचं जीवन अत्यंत लहानपणापासून अत्यंत वैरागी जीवन राहिलेलं आहे, तपस्वी जीवन राहिलेलं आहे. जे व्यक्तिमत्व एका क्षणाचाही अपव्यय होऊ देत नाही, तर एका कणाचाही अपव्यय होऊ देणार नाही, ही खात्री मात्र आहे. की ज्यांनी रामाला शिव्या दिल्या, रामभक्तांवर गोळीबार केला, शरीराला रक्तरंजित केलं, अशा लोकांमध्ये रामभक्तीचा पूर येणं हे एक प्रश्न निर्माण होण्यासारखं आहे. आणि त्यामुळे असं त्याच्यामध्ये जास्त काही जाण्याची आवश्यकता नाही. संतांना त्रास होत आलेला आहे आणि त्यामुळे संत त्याच्याकरता तयार असतात की ते प्रार्थनाच करतात किंवा दुरितांचे तिमिर जावो. त्यांची दुष्ट वृत्ती नक्कीच रामराय नष्ट करतील, त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल. हे बघा, गोविंदगिरीजी हे एक परमसंत आहे आणि अशा परमसंतावर आरोप करणं हे एक चुकीचं आहे. परंतु जर असं काही असेल तर त्यांनी ती नैतिक जबाबदारी घेऊन योग्य ते पावले त्यांनी उचलली पाहिजे. गोविंद देवगिरींनी कोषाध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं असतं तर ही चोरी झाली नसती. राम मंदिराच्या दानाची चोरी करणाऱ्या 8 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. आरोपींचे कुटुंबीय, नातेवाईक, ट्रस्टी, मंदिर व्यवस्थापन असे सर्वजण SIT चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मग ज्यांच्यावर दानाच्या सुरक्षेची कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे त्या कोषाध्यक्षांना चौकशीतून सूट का दिली जाते? गोविंद देवगिरींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? ते यावर काही बोलायला का तयार नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, याची उत्तरं कोट्यावधी रामभक्त मागतायत. टीकेची झोड उठल्यानंतर आणि माध्यमांशी बोलण्याचं टाळल्यानंतर आता गोविंद देवगिरींनी एक पत्रक प्रसिद्ध करून आरोपांचं खंडन केलंय. त्यांनी म्हटलंय, राम भक्तांकडून हुंडीत अर्पित केलं जाणारं दान जिथे मोजलं जातं त्याचा माझ्याशी संबंध नाही. माझं वास्तव्य पुण्यात आहे. कथा वाचनासाठी माझा प्रवास निरंतर सुरू असतो. दान मोजण्याचं कार्य रोज चालतं. न्यासी बंधूंच्या देखरेखीखाली ते चालतं. माझ्या प्रवासाचा खर्च सुद्धा मी कधी मंदिराकडून घेतला नाही. रामाची निरपेक्ष सेवा करण्यातच मी धन्यता मानतो. दान चोरी किती झाली, कशी झाली हा तपासाचा विषय आहे. हा तपास मुळाशी जाऊन केला पाहिजे. तपास यंत्रणांवर माझा विश्वास आहे. दोषी वाचणार नाही असं गोविंद देवगिरी यांनी स्पष्टीकरण दिलंय. राम मंदिर हे हिंदूंच्या शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर उभं राहिलंय. इतिहासात अनेकांनी यासाठी रक्तही सांडलंय. या सर्वांच्या त्यागानंतर, बलिदानानंतर उभ्या राहिलेल्या मंदिराच्या दानावर कुणी डल्ला मारत असेल तर हे चीड आणणारं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.